नमस्कार, आरतीच रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी हाळीवची खीर पाहणार आहोत। तर आता सध्या खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये हाळीवची खीर खाणं आपल्यासाठी खूप फायदेशीर असते। तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक 3 चमचे हाळीव घेतलेली आहे। इथे जायफळची पूड घेतलेली आहे, काजू बदाम कट करून घेतलेले आहेत आणि गूळ घेतलेला आहे 4 चमचे। तर सर्वात आधी आपल्याला ही हाळीव पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। हाळीव मी इथे स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे। आता ही हाळीव आपल्याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे ती छान अशी फुलल्या जाते। तर हाळीव इथे भिजतीये तोपर्यंत आता दूध गरम करायला ठेवून देऊया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध आपल्याला छान असं गरम करून त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। गुळ आपल्याला यासाठी वितळून घ्यायचं आहे की गुळामध्ये कधी कधी दगडाचे छोटे छोटे कण राहिले जातात, त्यामुळे आपल्याला हे गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर गुळ इथे छान असा वितळला गेलेला आहे। आता आपण हे गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत। गुळ आपण याच्यासाठी वितळून घेतला होता। तुम्ही बघू शकता गुळामध्ये किती कचरा निघालेला आहे। हाळीव आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे। आता हे हाळीव आपण गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे हाळीव आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांसाठी छान असं शिजू द्यायचं आहे। हाळीव आपल्यासाठी भरपूर असे पौष्टिक असतात। तर ही हाळीवची खीर आपण थंडीमध्ये आवर्जून केली पाहिजे। याच्यामध्ये जायफळची पूड टाकून घेऊया आणि हे कट केलेले काजू बदाम, म्हणजे हे छान असं याच्यामध्ये शिजल्या जातील। खिरेमध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे जायफळचा छान असा त्याच्यामध्ये फ्लेवर उतरतो। दूध इथे आपलं छान असं गरम झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि दूध थंड होण्यासाठी ठेवून देऊया। हाळीव आपण सुरुवातीला पाण्यामध्ये भिजू घातल्यामुळे तिचा कडवटपणा निघून जातो आणि खीर केल्यानंतर ती कडवट लागत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता हाळीव आपलं छान असं फुलल्या गेलेलं आहे, म्हणजेच आपलं हाळीव तयार झालेला आहे। गॅस बंद करूया आणि याला थोड्या वेळ थंड होऊ देऊया। याच्यामध्ये गरम असतानाच दूध ओतू नका, आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे जर दूध टाकलं तर दूध हे आपलं फुटू शकतं। हे शिजवलेले हाळीव तुम्ही एका काचेच्या भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। ज्यावेळेस तुम्हाला हाळीवची खीर खावीशी वाटेल त्यावेळेस एक वाटीभर दूध, त्याच्यामध्ये 2 चमचे हाळीव घ्यायची आणि ते खीर आपण खाऊ शकतो। तर इथे हाळीव आपलं छान असं थंड झालेलं आहे। तर आता सर्व करायला घेऊया। तर इथे 1 चमचा मी हाळीव घेतलेला आहे। तर याच्यामध्ये मस्त असं घट्ट दूध ओतून घ्यायचंय, मिक्स करून घेऊया। छान असं याला एकदा मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपली मस्त अशी हाळीवची खीर बनून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।